तालुका अंबड, जिल्हा जालना। आज हा माझा प्लॉट आहे। या प्लॉटामध्ये अक्षरशः शेतामध्ये आलं तर डोळ्यातून अक्षरशः धारा वाहतो अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे केलेले 4 महिन्याचे कष्ट आज पूर्ण या निसर्गाने इतका कोप आमच्यावरती शेतकऱ्यावर केला। काय शेतकऱ्याचं पाप म्हणावं लागेल काय? हे केलेली सर्विस कष्ट आज झिरो बजेटमध्ये आहे। आज केलेला जो खर्च आहे शेतीमधला, हा कपाशीमधला, याच्यातला 10% सुद्धा खर्च वसूल होऊ शकत नाही अशी परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे। म्हणून सरकारला, देवाभाऊला विनंती आहे का आता शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहणं काळाची गरज आहे। तर शेतकरी जर नाही जगला तर कोणीच जगणार नाही। सगळ्या जगाचा पोशिंदा कोण असेल तर शेतकरी आहे। आज कर्मचारी आहे, त्यांचं 1% सुद्धा नुकसान नाही आहे। पण आज शेतकऱ्याने या काळ्या मातीमध्ये इमानदारीने केलेले कष्ट आज हा निसर्ग कोपला आहे। काय शेतकऱ्याचं पाप म्हणावं लागेल काय? शेती करणे का पाप आहे का? पण आज बघा तुम्ही परिस्थिती बघा, साक्षात डोळ्यातून अक्षरशः धारा वाहतात। केलेले सगळे कष्ट पाणीमय झालेले आहे। अवघ्या अर्धा 1 घंट्यामध्ये इतका धो पाऊस रात्री पडला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं। आता शेतकऱ्याने कसं जीवन जगायचं? सगळं हे शेतीवर अवलंबून त्याचं पूर्ण वर्ष त्यांनी कसं काढायचं? मग दवाखाना असेल, मुलाचं शिक्षण असेल, लग्न कार्य असेल, रोजचा आहाराचा खर्च असेल, कसं त्यांनी भागवायचा? बघा ही सगळी ही परिस्थिती बघा या धनगर पिपरी मंडळामधली बघा।